इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 1. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 1. प्रस्तावना. परमेश्वर प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला. तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोलला आहे. त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे. आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो परमेश्वर त्याच्या उजवीकडे बसला. जेवढ्याने त्यास परमेश्वर दूतापेक्षा वारशाने श्रेष्ठ नाव मिळाले आहे, तेवढ्याने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ झाला. परमेश्वराचा पुत्र परमेश्वर दूतापेक्षा श्रेष्ठ आहे. परमेश्वराचा पुत्र परमेश्वर दूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याने कोणत्या परमेश्वर दूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, आणि पुन्हा मी त्याचा पिता असा होईन आणि तो माझा पुत्र असा होईल. तो ज्येष्ठ पुत्राला पुन्हा जगात आणील त्या समयाविषयी तो असे म्हणतो, परमेश्वराचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत. आणि परमेश्वर दूतांविषयी तो म्हणतो, तो आपले परमेश्वर दूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाळा असे करोत. पुत्राविषयी तो असे म्हणतो, हे परमेश्वरा, तुझे राजासन युगानयुगाचे आहे, आणि हे राज्यवेत्र सरळतेचे वेत्र आहे. तुला न्यायाची आवड आणि अधर्माचा वीट आहे. म्हणून परमेश्वराने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातला, आणि गगने तुझ्या हातचे कृत्य आहेत. ती नाही तशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सर्व वस्त्रासारखी जीर्ण होतील. तू त्यास झग्यासारखे गुंढाळून टाकशील, वस्त्रांसारखे ठेवशील, आणि ती पालटतील. परंतु तू तसाच राहतोस. तुझी वर्षे संपणार नाहीत. पण त्याने कोणत्या परमेश्वर दूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. ते सर्व वारशाने तारणप्राप्ती होत असल्यासाठी सेवा करावयास पाठविलेले असे परिचारक आत्मे नाहीत काय? पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 2 मराठी. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 2. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 2. यामुळे ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावलं पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहून जाऊ. परमेश्वर दूताच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ होते आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ देण्यास आले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास कसे निभावू, ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटविले. त्याबरोबर परमेश्वरानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली. ज्या भावी जगाच्या व्यवस्थेविषयी आम्ही बोलत आहोत, ती त्याने परमेश्वर दूताच्या अधीन ठेवली नाही. एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, अथवा मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला परमेश्वर दूतांपेक्षा किंचित कमी असे केले आहे. तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे, आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेवले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे
त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे. असे आजपर्यंत आपल्या दृष्टीस पडले नाही खरे? तरी ज्या येशूला परमेश्वर दूतांपेक्षा किंचित कमी केले गेले होते, तो मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपल्या दृष्टीस पडतो. त्याने परमेश्वराच्या कृपेने सर्वाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून असे झाले, ज्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे. त्याने पुष्कळ पुत्रास गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो करता त्याला दुःख सोसण्याने परिपूर्ण करावे हे योग्य होते. पवित्र करणारा पुरुष व पवित्र केलेले लोक हे सर्व एकापासून आहेत. या कारणास्तव तो त्यास बंधू म्हणावयास लाजत नाही. तो म्हणतो, मी आपल्या बांधवाजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, लोकसभेत तुझे स्तवन करीन. आणि पुन्हा तो म्हणतो, मी त्याचवर भरोसा ठेवीन. तसेच पहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले, ज्या अर्थी मुले एकाच रक्तामासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तामासाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे. सर्वांस माहीत आहे की तो परमेश्वर दूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्राहमाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधुवर्गासारखे होणे अगत्य होते, यासाठी की लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्याकरता आपण परमेश्वरासंबंधी गोष्टीविषयी दयाळू व विश्वासू मुख्य याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ झाला आहे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 3 मराठी. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 3. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 3. ख्रिस्त हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. ख्रिस्त हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रिय बंधूंनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याकडे लक्ष लावा. तो आपल्या नेमणाऱ्याशी विश्वासू होता. तसा मोशेही परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता. जितक्याने घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान आहे, तितक्याने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य मोजलेला आहे. प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते आणि सर्व वस्तू करणारा परमेश्वर आहे. जे पुढे सांगावयाचे होते त्याच्या साक्षीसाठी त्याच्या सर्व घराण्यात मोशे हा सेवक ह्या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त हा पुत्र असा त्याच्या घरावर होता. आपण आपल्या आशेसंबंधी भरोसा व आपला अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आपण आहो. यावरून आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायली लोकांनी बंड केल्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून मला पारखले आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. त्यामुळे त्या पिढीला कंटाळून मी म्हणालो, हे सर्वदा भ्रांत मनाचे लोक आहेत. ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. त्याप्रमाणे मी संतापाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्याबरोबर विसावा भोगावयाचे नाहीत. बंधुजनो, या शास्त्रलेखात पवित्र आत्म्याने म्हटल्याप्रमाणे जिवंत परमेश्वराला सोडून द्यावे असे अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही होऊ नये म्हणून जपा. शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता. शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता. जोपर्यंत आज
म्हटलेला वेळ आहे, तोपर्यंत एकमेकास तुम्ही प्रतिदिवशी बोध करा, यासाठी की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला, तर ख्रिस्तामध्ये आपल्याला अंशभाग आहे. असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर बंड केल्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. यात सांगितलेले ऐकूनही बंड करणारे ते कोण होते? मोशाच्या हस्ते मिस्रातून निघालेले सर्वच नव्हेत काय? 40 वर्षे तो कोणास कंटाळला? ज्यांनी पापे केली, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यास नव्हे काय? शपथ वाहून कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विश्रामस्थानी येणारच नाही? ज्यांनी अवाज्ञा केली त्यासच की नाही? तर अविश्वासामुळे त्यांच्याने आत येता आले नाही, असे आपल्याला दिसून येते. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 4 मराठी. इब्री लोकास पत्र अध्याय 4. इब्री लोकास पत्र अध्याय 4. यास्तव त्याच्या विश्रामस्थानी येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून धास्ती बाळगून असा. त्याच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. परंतु ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही. परंतु ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही, कारण ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर त्याचा संयोग झाला नाही. त्याप्रमाणे मी आपल्या संतापाने शपथ वाहून म्हणालो, ते माझ्या विश्रामस्थानी येणारच नाहीत. या लेखात त्याने सांगितलेल्या विश्रामस्थानी आपण जे विश्वास ठेवलेले आहोत ते येतो. त्यांची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली, कारण 7व्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की 7व्या दिवशी परमेश्वराने आपली सर्व कृत्ये संपवून विश्रांती घेतली आणि ते माझ्या विश्रामस्थानी येणारच नाहीत. असाही हा लेख आहे. कोणीतरी यात यावयास पाहिजे होते, ते राहिले आहे, आणि ज्यास पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवाज्ञेमुळे त्यात आले नाहीत. म्हणून इतक्या काळानंतर दाविदाच्या द्वारे सांगितलेल्या वरील लेखाप्रमाणे त्याने आज असा एक दिवसही ठरविला. तो लेख असा: आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली मने कठीण करू नका. यहोशवाने त्यास विसावा दिला असता, तर त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवसाविषयी म्हटले नसते. यास्तव परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाताचा विसावा राहिला आहे. जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे, त्याने जसा परमेश्वराने आपली कृत्ये संपवून विसावा घेतला, तसा आपली ही कृत्ये संपवून विसावा घेतला आहे. यास्तव त्या विसाव्यात येण्यास आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्यांच्या अवाज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. परमेश्वराचे वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तलवारेपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यास भेदून आरपार जाणारे आणि मनाच्या भावना व कल्पना यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही सृष्ट वस्तू नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडेवाघडे आहे. येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक अहरोनाहून श्रेष्ठ. येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक अहरोनाहून श्रेष्ठ. तर मग आकाशातून पार गेलेला परमेश्वराचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरून राहू. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. आपल्याला दया प्राप्त व्हावी
आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी. म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इब्री लोकास पत्र अध्याय 5 मराठी. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 5. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 5. प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांपैकी घेतलेला असल्यामुळे परमेश्वर विषयक गोष्टीबाबत तो मनुष्यांकरता नेमलेला असतो, यासाठी की त्याने पापाबद्दल दाने व यज्ञपशू अर्पावे. अज्ञानी व बहकणारे यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागणारा असतो, कारण तोही स्वतः अशक्तपणाने व्याप्त आहे. आणि या अशक्तपणामुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापाबद्दल अर्पण केले पाहिजे. ही पदवी कुणी आपण होऊन घेत नाही, तर अहरोनाप्रमाणे परमेश्वराने ज्याला पाचारण केले आहे त्याला मिळते. त्यानुसार ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वतःला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरविले. त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानयुग याजक आहेस. त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान, त्याचजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असतानाही त्याने जे दुःख सोशिले तेने करून तो आज्ञांकितपणा शिकला, आणि सिद्ध होऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाचा तारणकर्ता झाला. त्याला मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे नाव परमेश्वराकडून देण्यात आले. खऱ्या ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता. खऱ्या ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता याविषयी आम्हास पुष्कळ सांगायचे आहे. ते तुम्हास समजून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्याविषयी मंद झाला आहात. जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता, त्या तुम्हास परमेश्वराच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवावी याची गरज आहे. आणि ज्यास जड अन्न सोसत नाही, दूधच पाहिजे असे तुम्ही झाला आहात. दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाविषयी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. ज्यांच्या इंद्रियास वहिवाटीने पथ्यापथ समजण्याचा अभ्यास झाला आहे, अशा प्रौढ मनुष्यासाठी जडान्न आहे. इब्री लोकास पत्र अध्याय 6 मराठी. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 6. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 6. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. निर्जीव कर्मांचा पश्चाताप, परमेश्वराचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया आपण पुन्हा घालू नये. परमेश्वर होऊ देव तर हे आपण करू. कारण जे एकदा प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी परमेश्वराच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी परमेश्वराच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळले व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करण्यास उपयोगी अशी हिरवळ उपजविते, तिला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. आणि जी भूमी काटे झाडे व कुसळे उपजविते, ती टाकाऊ व शापित होण्याच्या लागास असलेली आहे. तिचा शेवट जळणे हा आहे.
जरी आम्ही असे बोलतो तरी प्रिय बंधूंनो, तुमची स्थिती ह्यापेक्षा चांगली व तारणाकडे नेणारी आहे, असा आम्हास तुम्हाविषयी भरवसा आहे. कारण तुमचे कार्य आणि तुमची पवित्रजनांची केलेली व करीत असलेली सेवा यावरून जी प्रीती तुम्ही त्याच्या नावावर दाखविली, तीही परमेश्वराने विसरावी असा तो अन्याय नाही. आमची अशी उत्कंठा आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने आशेची पूर्ण खात्री करून घेण्यासाठी तशीच आस्था शेवटपर्यंत बाळगावी, म्हणजे तुम्ही आळशी होणार नाही, तर जे विश्वासाने व धीराने वचनांची फळे वारशाने उपभोगणारे होतात, त्यांचे अनुकारी व्हाल. परमेश्वराच्या वचनांनी आशेस स्फूर्ती येते. परमेश्वराच्या वचनांनी आशेस स्फूर्ती येते. परमेश्वराने अब्राहमाला वचन दिले, तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुझे संतान वाढवीनच वाढवीन. त्याने धीराने वाट पाहिली, म्हणून त्याला ह्याप्रमाणे वचनाचे फळ प्राप्त झाले. मनुष्य आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपले स्थापित करण्यासाठी शपथ ही त्यांच्यामध्ये सर्व वादांचा शेवट आहे. यास्तव आपल्या संकल्पाची निर्विकारता वचनाच्या वतनदारास विशेष दाखवावी, या इच्छेने परमेश्वर शपथेच्या द्वारे मध्ये आला, यासाठी की ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे, अशा दोन निर्विकार गोष्टींनी आपल्याला चांगले उत्तेजन यावे. ते आपण स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा धरून ठेवण्याकरता आश्रयास धावलो. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर आहे. तो अचल, बळकट व पडद्याच्या आतल्या स्थळी पोहोचणारा असा आहे. तेथे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुगाचा प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरता आत गेला आहे. इब्रिलोकास पत्र अध्याय 7 मराठी. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 7. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 7. मल्की सदेकासारखा प्रमुख याजक येशू ख्रिस्त. मल्की सदेकासारखा प्रमुख याजक येशू ख्रिस्त. हा मल्की सदेक शालेमचा राजा व परात्पर परमेश्वराचा याजक होता. अब्राहाम राजास मारून परत आला तेव्हा त्याने सामोरे जाऊन त्याला आशीर्वाद दिला व त्याला अब्राहामाने सर्व लुटीचा दशमांश दिला. तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एकतर नीतिमत्वाचा राजा किंवा दुसरा शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता. त्याचा बाप, आई, वंशावळ, जन्मदिवस व आयुष्याचा शेवट ही सांगितली नाहीत. या गोष्टींनी जो परमेश्वराच्या पुत्रासारखा झालेला तो सतत राहणारा याजक असा ठरतो. तर आता कुलाधिपती अब्राहाम याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे पहा. लेवीच्या संतानापैकी ज्याला याजकपण मिळते त्यास लोकांपासून म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बंधुवर्गापासून नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे. परंतु ज्याचा वंश त्या लोकांपासून नव्हता त्याने अब्राहामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला आशीर्वाद दिला. श्रेष्ठापासून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो, हे निर्विवाद आहे. इकडे पाहता मर्त्य मनुष्याला दशमांश मिळतात, परंतु तिकडे जिवंत राहणारा आहे अशी ज्याविषयी साक्ष आहे त्याला मिळाले. आणि दशमांश घेणारा लेवी यानेही अब्राहामाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल, कारण त्याच्या बापाला मल्कीसदेक भेटला त्यावेळेस तो त्याच्या पोटी होता.
यावरून ज्याच्या संबंधात लोकास नियमशास्त्र प्राप्त झाले, त्या लेवीय याजकपणाने पूर्णता झाली असती, तर मल्कीसदेकाच्या संप्रदायाच्या दुसऱ्या याजकाचा उद्भव व्हावा व त्याने अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे म्हटलेले नसावे, याचे काय अगत्य राहिले असते. याजकपण पलटले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य पलटते. ज्याच्या विषयी हे वचन सांगितले, तो ज्या वंशातल्या कोणीही विधीजवळ काम केले नव्हते अशा दुसऱ्या वंशातला आहे. कारण आपला प्रभू यहूदापासून उत्पन्न झाला हे उघड आहे. त्या वंशातील याजकपणासंबंधाने मोशाने काही सांगितले नाही, आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे, तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेल्या असा मल्कीसदेकासारखा दुसरा याजक झाला. यावरून आम्ही सांगितले ते अधिक स्पष्ट होते. त्याच विषयी अशी साक्ष आहे, तू मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग याजक आहेस. पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी असल्यामुळे तिचा लोप झाला आहे, कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता झाली नाही आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. त्या आशेच्याद्वारे आपण परमेश्वराजवळ जातो, ज्यापेक्षा तो शपथे वाचून याजक झाला नाही. ते तर शपथे वाचून याजक झालेले आहे, पण तू युगानयुग याजक आहेस अशी शपथ परमेश्वराने वाहिली, आणि ती तो बदलणार नाही. असे ज्याने त्याचविषयी सांगितले, त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला. त्यापेक्षा तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. त्यांना नेहमी टिकून राहण्यास मृत्यूचा अडथळा असल्यामुळे पुष्कळ याजक होऊन गेले, पण हा युगानयुग राहणारा असल्यामुळे याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे याच्याद्वारे परमेश्वराजवळ जाणाऱ्यास हा पूर्णपणे तारणास समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, सात्विक, निर्मळ, पापीजनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला असा आहे. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापासाठी आणि मग लोकांच्या पापासाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. नियमशास्त्र दुर्बळ अशा मनुष्यास प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्राच्या नंतर शपथेचे वचन युगानयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 8. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 8. यहूद्यांच्या याजकपणाहून ख्रिस्ताचे याजकपण श्रेष्ठ. यहूद्यांच्या याजकपणाहून ख्रिस्ताचे याजकपण श्रेष्ठ. आमच्या सांगण्याचा सारांश हा आहे की स्वर्गामध्ये राजाधिराज जो परमेश्वर त्याच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्र स्थानाचा व मनुष्याने नव्हे, तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दान व यज्ञपशु ही अर्पावयास नेमलेला असतो. यास्तव त्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे अगत्य आहे. तो जर पृथ्वीवर असता तर याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दान अर्पिणारे याजक आहेत. ते स्वर्गीय वस्तूची प्रतिमा व छाया यांची सेवा करतात. त्याप्रमाणे मोशेही मंडप करणारा होता. तेव्हा त्याला परमेश्वरीय आदेश मिळाला. त्यात पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव, असे तो म्हणतो. आता ज्यापेक्षा अधिक चांगल्या वचनांनी स्थापिलेल्या अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ तो आहे. त्यापेक्षा
तितकी अधिक श्रेष्ठ सेवा त्याला मिळाली आहे. कारण तो पहिला करार निर्दोष असता तर दुसऱ्याकरता ठिकाण शोधण्यात आले नसते. लोकास दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिस्र देशातून बाहेर आणील. तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही, कारण माझ्या कराराप्रमाणे ते राहिले नाहीत आणि मी त्यांची उपेक्षा केली, असे प्रभू म्हणतो. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा, मी आपले नियम त्याच्या अंतर्यामी ठेवीन आणि ते त्याच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांना परमेश्वर असा होईन आणि ते माझे लोक असे होतील. तेव्हा प्रत्येकजण आपल्या ग्रामबंधूस, प्रत्येकजण आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही, कारण त्यातील लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. कारण त्यातील अधर्माविषयी क्षमाशील होईन आणि मी त्यांची पापे यापुढे स्मरणार नाही. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्याला जुने केले आहे आणि जे जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या लागास आले आहे. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 9. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 9. जुने पवित्र स्थान नव्या पवित्र स्थानाचे दर्शक आहे. जुने पवित्र स्थान नव्या पवित्र स्थानाचे दर्शक आहे. पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पार्थिव होते. कारण पहिला मंडप तयार केलेला होता, त्यात दिव्याचे झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या. त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. आणि दुसऱ्या मंडपाच्या पलीकडे परम पवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने सभोवती मढविलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या असलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती आणि त्यांच्यावर गौरवशाली करुबीम दयासनावर छाया करीत होते. याविषयी आता सविस्तर सांगण्याचे प्रयोजन नाही. या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात. दुसऱ्यात प्रमुख याजक मात्र वर्षातून एकदा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापाबद्दल जे रक्त अर्पण करावयाचे ते घेऊन जातो, त्या वाचून जात नाही. तेणेकरून पवित्र आत्मा दर्शवितो की जोपर्यंत पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परम पवित्र स्थानाची वाट प्रगट होत नाही. तो मंडप वर्तमान काळी दृष्टांत रूप आहे. त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेक भाव पूर्ण करावयास समर्थ नाहीत. अशी दाने व यज्ञपशु अर्पण करण्यात येतात. खाणे पिणे, नाना प्रकारची क्षालने यासुद्धा ती अर्पणे केवळ दैहिक विधी असे होते. ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले होते. ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठायी असलेले शुद्धीकारक सामर्थ्य. ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठायी असलेले शुद्धीकारक सामर्थ्य. ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टीसंबंधी प्रमुख याजक असा येऊन हातांनी केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा अधिक मोठ्या व पूर्ण मंडपातून आणि बकरे व गोऱ्हे यांचे रक्त नव्हे तर आपले रक्त घेऊन एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि विटाळलेल्यावर शिंपलेली कालवडीची राख ही जर देहाची शुद्धी होईल असे पवित्र करतात, तर
सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच परमेश्वराला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमचा विवेक भाव जिवंत परमेश्वराच्या सेवेसाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करील. आणि तो याकरिताच नव्या कराराचा मध्यस्थ आहे की पहिला करार चालू असता जी उल्लंघने झाली त्यापासून मुक्ती होण्यासाठी मरण झाल्याने सार्वकालिक वारशाचे वचन पाचारण झालेल्यास मिळावे. कारण जेथे मृत्यूपत्र आहे तेथे मृत्यूपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे. मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते, कारण मृत्यूपत्रकर्ता जिवंत आहे तोपर्यंत ते कधी चालावयाचे नाही. यास्तव पहिल्या कराराचीही स्थापना रक्ता वाचून झाली नाही. मोशेने नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकास सांगितल्यावर पाणी, किरमिजी लोकर व एजोब यासह गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त घेऊन पुस्तकावर व सर्व लोकांवरही सिंचन करीत म्हटले, जो करार परमेश्वराने आज्ञा करून तुम्हासाठी दिला त्याचे हे रक्त आहे. आणि त्याने तसेच मंडप व सेवेची सर्व पात्रे यावर रक्त शिंपडले. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्व शुद्ध होतात आणि रक्तपाता वाचून पापमोचन होत नाही असे म्हटले असता चालेल. ख्रिस्ताच्या स्वार्पणाचे अनन्यत्व. ख्रिस्ताच्या स्वार्पणाचे अनन्यत्व याप्रमाणे स्वर्गातील वस्तूचे नमुने अशाने शुद्ध होणे आवश्यक होते. स्वतः स्वर्गीय वस्तू तर याहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे आवश्यक होते. खऱ्या गोष्टीच्या नमुन्यासारखे हातांनी केलेले पवित्र स्थान यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी परमेश्वरासन्मुख उभा राहण्यास स्वर्गात गेला. आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी दुसऱ्यांचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसा तो स्वतः वारंवार अर्पण करावयास गेला नाही. तो गेला असता तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण तो युगाच्या समाप्तीस स्वतःच्या यज्ञाने पापे नाहीतशी करण्यासाठी एकदाच प्रगट झाला आहे, ज्या अर्थी मनुष्यास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. त्या अर्थी ख्रिस्त बहुतांची पापे स्वतःवर घेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यास तारणासाठी पापविरहित असा दुसऱ्याने दिसेल. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 10. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 10. ख्रिस्ताचा आत्मयज्ञ मोशेने लावून दिलेले यज्ञमार्ग रद्द करतो. तर मग ज्या भावी चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया नियमशास्त्रात आहे, त्या गोष्टींचे वास्तविक स्वरूप ह्यात नाही. म्हणून परमेश्वराजवळ येणाऱ्यास प्रतिवर्षी निरंतर अर्पिलेल्या त्याच यज्ञांनी पूर्ण करण्यास ते कधीही समर्थ असत नाही. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकास यापुढे पापभाव नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? परंतु ते यज्ञ वर्षानुवर्ष पापांची आठवण देतात, कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त ह्याच्या योगे पापे दूर व्हावी हे अशक्य आहे. यास्तव तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञपशु व अन्नार्पण याची तुला इच्छा नाही. तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष झाला नाही. यावरून मी म्हणालो, पहा, हे परमेश्वरा, ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करावयासाठी मी आलो आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे आरंभी तो म्हणाला, यज्ञपशु, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे यांची इच्छा तुला नाही व त्यात तुला संतोष नाही. नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पिण्यात येतात तीही. आणि मग म्हणाला, पहा, मी
तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे. यात दुसरे स्थापण्यात तो पहिले नाहीसे करतो. या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे पवित्र केलेले आहोत. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयास कदापि समर्थ नाहीत, तेच ते वारंवार करीत उभा असतो. परंतु हा पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पादासन होत तोपर्यंत वाट पाहत आहे. पवित्र होणाऱ्यास त्याने एका अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो ती अशी, परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्याचबरोबर करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या अंतर्यामी ठेवीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन. असे म्हटल्यावर तो म्हणतो, आणि त्यांची पापे व त्यांचे अधर्म मी यापुढे स्मरणार नाही. तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण नको. उत्तेजन व इशारा, उत्तेजन व इशारा. बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे आणि आपल्याकरता परमेश्वराच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. आपल्या आशेची कबुली अढळ राखावी, कारण ज्याने वचन दिले तो विश्वासनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकाकडे लक्ष द्यावे. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये, तर एकमेकास बोध करावा. आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता, म्हणून विशेष करून करावा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण जाणून बुजून पाप केले तर पापाबद्दल यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही. न्याय होण्याची भयंकर अशी मार्गप्रतीक्षा आणि विरोध्यास खाऊन टाकील असा अग्निप्रकोप ही कायती राहतात. मोशेचे नियमशास्त्र कोणी तुच्छ मानले तर त्याजवर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल. म्हणून तुम्हास वाटते, सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन, असे ज्याने म्हटले व पुन्हा प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील असे म्हटले, तो आपल्याला माहीत आहे. सदाजीवी परमेश्वराच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. धैर्य सोडू नये म्हणून बोध, धैर्य सोडू नये म्हणून बोध. तुम्ही पूर्वकाळचे दिवस आठवण करा. त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी चालवली. कधी निंदा व संकटे सोसल्याने तुम्ही लोकास तमाशा झाला. कधी अशी दशा झालेल्या लोकांचे विभागी झाला, म्हणजे बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे असे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने स्वीकारली. यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्यापासून मोठे प्रतिफळ आहे. तुम्हास सहनशीलतेचे अगत्य आहे, यासाठी की तुम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागून वचनफळ प्राप्त करून घ्यावे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान पुरुष विश्वासाने वाचेल,
तो जर माघार घेईल तर त्याचविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. नाश होईल अशी माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्यापैकी आहो. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 11. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 11. श्रद्धेच्या सामर्थ्याची उदाहरणे. श्रद्धेच्या सामर्थ्याची उदाहरणे. विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. याविषयी वडील नावाजलेले होते. विश्वासाने आपल्याला कळते की परमेश्वराच्या शब्दाने विश्वरचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. हाबेलाने कायनापेक्षा चांगला यज्ञ विश्वासाने परमेश्वराला अर्पिला. तेने करून तो नीतिमान आहे अशी त्याचविषयी साक्ष झाली. ती दानप्रसंगी परमेश्वराने दिली आणि तो मेला असताही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलतो. मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोखाला स्वर्गात नेण्यात आले. तो सापडला नाही, कारण त्याला परमेश्वराने स्वर्गात नेले. स्वर्गात जाण्यापूर्वी त्याविषयीची साक्ष झाली की तो परमेश्वराला संतोषवीत असे, आणि विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण परमेश्वराजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याविषयी परमेश्वरीय संदेश नोहाने ऐकला आणि भक्तिभाव धरून आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जग दोषी ठरविले आणि विश्वासाने जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला, आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. विश्वासाने तो वचनाच्या देशात परदेशात राहावे त्याप्रमाणे जाऊन राहिला. त्याच वचनाचे सोबती वारीस इसहाक व याकोब याचबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कारण ज्याला पाया आहेत, ज्याचा योजना करणारा व बांधणारा परमेश्वर आहे, अशा नगराची तो वाट पाहत होता. विश्वासाने साराला देखील काळाच्या मर्यादेपलीकडे असतानाही वंशस्थापनेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. त्यामुळे एकापासून, आणि तोही निर्जीव झालेला अशापासून, संख्येने आकाशातल्या ताऱ्यांसारखी व समुद्रकाठावरील वाळूसारखी अगणित इतकी संतती निर्माण झाली. हे सर्व विश्वास धरून मेले. त्यास वचनफळे मिळाली नाहीत, तर त्यांनी ती दुरून पाहिली व त्यांचे वंदन केले, आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे बोलून दाखविले. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत आहो असे दाखवितात. ज्या देशातून ते निघाले त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यास परत जाण्यास प्रसंग होता, पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. यामुळे परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही. त्यांचा परमेश्वर म्हणावयास तो लाजत नाही. त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. अब्राहमाने आपल्या परीक्षेत विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण केले. त्याला असे सांगितले होते की इसहाकापासून तुझ्या नावाचा वंश चालेल. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास परमेश्वर समर्थ आहे असे त्याने लक्षात आणले, आणि त्या स्थितीतून उपमेने तो त्याला परत मिळाला. इसहाकाने याकोबाला
व एसावाला भावी गोष्टींविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरणाच्या वेळेस योसेफाच्या प्रत्येक पुत्राला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले. योसेफाने मरणाच्या वेळेस इस्रायलाच्या संतानाच्या निर्गमनाची विश्वासाने सूचना केली व आपल्या अस्थिविषयी आज्ञा केली. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण तो बाळ सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यास राजाज्ञाचे भय वाटले नाही. मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविणे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा परमेश्वराच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ताचा अपमान सोसणे ही मिस्र देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिस्र देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने वल्हांडण सण व रक्तसिंचन हे विधी विश्वासाने पाळले, यासाठी की प्रथम जन्मलेल्या वत्साचा नाश करणाऱ्याने त्यास शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्र लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता बुडून गेले. विश्वासाने यरीहोच्या गावकुसासभोवती 7 दिवसपर्यंत फेऱ्या घातल्यावर ते पडले. विश्वासाने राहाब कसबीनीचा तिने हेराचा स्वीकार स्नेहभावाने केल्यामुळे अवाज्ञा करणाऱ्यांबरोबर नाश झाला नाही. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, धार्मिकतेचे वर्तन केले, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली. ते तरवारीच्या धारेपासून निभावले. ते दुर्बळांचे सबळ झाले, लढाईत पराक्रमी झाले. त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थानाने जिवंत झालेली अशी मिळाली. कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न स्वीकारता मरणा इतक्या यातना सहन केल्या आणि इतरास टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव आला. त्यास दगडमार केला, करवतीने चिरले, मोहपाशात टाकले. ते तरवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यास जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, डोंगरातून, गुहातून व भूमीच्या कपारीतून भटकत राहत असत. या सर्वांविषयी त्यांच्या विश्वासाने चांगली साक्ष दिली असताही त्यास वचनफळ प्राप्त झाले नाही. परमेश्वराने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमले होते, यासाठी की त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 12. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 12. श्रद्धेचे प्रमुख उदाहरण म्हणजे येशू. श्रद्धेचे प्रमुख उदाहरण म्हणजे येशू. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो, म्हणून आपण ही सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. त्याचपुढे जो आनंद ठेवलेला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून
वधस्तंभ सहन केला आणि तो परमेश्वराच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे, ज्याने आपणाविरुद्ध पाप करणाऱ्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याची तुलना करा, म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. शिस्तीचा हेतू तुम्ही पापाबरोबर युद्ध करीत असता रक्तपात होण्याइतका प्रतिकार अजून केला नाही. जो बोध पुत्राला करावयाचा तसा तुम्हाला केला तो तुम्ही विसरला आहा काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याचकडून दोष पदरी पडला असता तू खचू नको, कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही सहन करीत आहात. परमेश्वर पुत्राबरोबर तसा तुम्हाबरोबर वागतो. ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे भागीदार सर्व झाले आहेत, अशा शिक्षेविरहित तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासीपुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आपल्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरली. तर आपण विशेष करून जो जीवात्म्याचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? कारण त्यांनी मनास वाटली तशी थोडे दिवस शिक्षा केली, पण त्याने केली ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून केली. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. तरी ज्यास तिचा अभ्यास झाला त्यास ती पुढे धार्मिकता हे शांतिकारक फळ देते. यास्त गलित हस्त व लटपटणारे गुडघे नीट करा आणि आपल्या पायांनी सरळ वाटा करा, यासाठी की लंगड्याचा संधिभंग होऊ नये, तर उलटा तो बरा व्हावा. बोध व इशारे सर्वाबरोबर शांतीने राहणे व ज्या वाचून कोणास प्रभूचे दर्शन होत नाही असे पवित्रीकरण याच्या पाठीस लागा. परमेश्वराच्या कृपेला कोणी अंतरू नये. कोणी कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन उपद्रव देऊ नये व त्यामुळे पुष्कळास विटाळ होईल तो होऊ नये. कोणी जारकर्मी असू नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे असू नये, याकडे लक्ष द्या. तुम्हाला माहीत आहे की त्यानंतर तो वारशाचे आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असता त्याचा नाकार झाला. त्याने जरी अश्रू आणून फार प्रयत्न केला तरी बापाचे मन वळविण्याचे त्याला साधले नाही. ऐहिक सियोन व स्वर्गीय सियोन यामधली तफावत. स्पर्शनीय व पेटलेला अग्नी, घनांधकार, निबिड काळोख, वादळ, करण्याचा नाद व शब्दध्वनी याजवळ तुम्ही आला नाही. ती वाणी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की तिच्यायोगे आम्हाबरोबर अधिक बोलणे होऊ नये, कारण पशु देखील डोंगराला शिवला तर त्यास धोंड्यांनी मारावे अशी जी आज्ञा ती त्यांच्याद्वारे सहन केली गेली नाही. आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला, मी अति भयभीत व कंपित झालो आहे. पण तुम्ही सियोन डोंगरावर सदाजीवी परमेश्वराचे नगर, स्वर्गीय यरुशलेम, लाखो परमेश्वर दूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश परमेश्वर, पूर्ण केलेल्या नीतिमान लोकांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त याजवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हाबेलापेक्षा उत्तम आहे. जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा.
कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे आपण विशेष करून निभावणार नाही. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलविली आणि आताच्या विषयी त्याने असे वचन दिले आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कंपवीन. आणखी एकदा या शब्दांनी असा बोध होतो की घडविलेल्या वस्तूप्रमाणे हलविलेल्या वस्तूचे निरासन म्हणजे न हलविलेल्या वस्तू राहाव्या. यास्तव न हलणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू. तेणेकडून परमेश्वराला प्रिय होईल अशी त्याची सेवा सद्भक्तीने, यास्तव न हालणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू. तेणेकरून परमेश्वराला प्रिय होईल अशी त्याची सेवा सद्भक्तीने व सद्भयाने करू, कारण आपला परमेश्वर भस्म करणारा अग्नीही आहे. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 13. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 13. व्यवहार उपयोगी बोध. व्यवहार उपयोगी बोध. बंधुप्रीती सदा राहो. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेनेकडून कित्येकांनी परमेश्वराच्या दूतांचे आतिथ्य न समजता केले आहे. तुम्ही बंदिवानाबरोबर बंधनात आहात असे समजून त्यांची आठवण करा. आपणही देहात आहो म्हणून पीडितांची आठवण ठेवा. लग्न सर्वस्वी मान्य असावे व अंथरूण निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी यास परमेश्वर दंड करील. तुमची वागणूक द्रव्य लोभविरहित असावी. जवळ आहे तेवढ्यानेच तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणारच नाही व तुला टाकणारच नाही. यास्तव आम्ही धैर्याने म्हणतो, परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? पुढाऱ्यांशी निष्ठा. पुढाऱ्यांशी निष्ठा. जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हास परमेश्वराचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. विचित्र व अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्या विधीपासून पाळणाऱ्यास लाभ झाला नाही, अशा खाण्याच्या विधीने नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे हे उत्तम. ज्या वेदीवरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यास नाही, अशी वेदी आपल्याला आहे. ज्या पशूचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्या द्वारे पवित्र स्थानात नेले जाते, त्यांची शरीरे तळाबाहेर जाळतात. यास्तव येशूनेही स्वरुधिराने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोशिले. तर आता आपण त्याचा अपमान सहन करत त्याच्याजवळ तळाबाहेर जाऊया, कारण आपल्याला इथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर होणार त्याची आपण वाट पाहतो. यावरून आपण त्याच्याचद्वारे परमेश्वराला उपकार स्मरणरूपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्याच्या ओठाचे फळ असा आहे. परोपकार व दानधर्म करणे विसरू नका, कारण अशा यज्ञांनी परमेश्वर संतुष्ट होतो. तुम्ही आपल्या अधिकाऱ्याच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जीवाकरता जागृत राहतात. हे त्यांनी आनंदाने करावे, शोकाने करू नये. हे शोकाने करणे तुम्हास हितकारक नाही. शेवटचा संदेश. शेवटचा संदेश. आम्हासाठी प्रार्थना करा. आम्हास भरोसा आहे की सर्व गोष्टीत चांगली वर्तणूक ठेवण्यास आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे. मी तुम्हास पुन्हा अधिक लवकर प्राप्त व्हावे म्हणून ती प्रार्थना करण्याची मी तुम्हाला विशेषतः विनंती करतो. आता ज्या शांतीच्या परमेश्वराने
सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून माघारी आणले, तो परमेश्वर आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुम्हास प्रत्येक कामात सिद्ध करो. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. बंधूंनो, तुम्हास विनंती करतो की हे बोधवचन शांतपणे सहन करा, कारण मी थोडक्यात लिहिले आहे. आपला बंधू तिमथ्य याची सुटका झाली हे तुम्हास कळावे. तो लवकर आला तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन. तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यास व सर्व पवित्र जनास सलाम सांगा. इटलीहून आलेल्यांचे तुम्हास सलाम. तुम्हा सर्वांस कृपा असो. आमेन.